आता या क्षणापासून जे स्पेशल रिपोर्ट आपण बघणार आहोत ते सगळे चर्चेतले. सुरुवात करूया एका खास रिपोर्टने. आदित्य ठाकरे तत्कालीन सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होते. महाविकास आघाडी सरकारची सत्ता गेली, मात्र आदित्य ठाकरे अजूनही पर्यावरण मंत्र्यांच्याच भूमिकेत आहेत आणि पर्यावरणावर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे पाटण्याला पोहोचलेत. तिथे त्यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी पर्यावरणावर चर्चा केली. अर्थात यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का, म्हणजे पाहूयात पाटणा दौऱ्याचा हा रिपोर्ट. नाव पर्यावरणाचं, काम राजकारणाचं. आदित्य ठाकरेंनी गाठलं पाटणा. मराठी बिहारी राजकारणाची नांदी. युवा नेते बांधणार विरोधकांची मोठ. कुठेही जा, मुंबईवर आमचाच झेंडा. सुधीर मुनगंटीवारांनी लगावला टोला. मराठी माणसाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणाऱ्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी पाटणा गाठलं. अर्थात त्याचं कारण स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. मुंबईतली परप्रांतीयांची मतं शिवसेनेला हवी आहेत हे उघड गुपित आहे. तसंच 1.5 वर्षांनंतर लोकसभेची निवडणूक होईल. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोठ बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र उघडपणे कुणी कबूल करत नाही. तर आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याकडे बिहार दौरा म्हणून नव्हे तर राष्ट्रीय दौरा म्हणून बघितलं पाहिजे, असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. तेजस्वी जी से मुलाकात करने आए हैं. नीतीश जी के साथ भी, सीएम साहब के साथ भी मुलाकात हुई. यही बात हुई कि अलग अलग विषयों पे चर्चा हुई. पर्यावरण है, डेवलपमेंट है, इंडस्ट्रीज है, और सबसे अहम चीज़ यही है कि देश में जो भी युवा इस देश के लिए काम करना चाहता है, रोजगार के लिए काम करना चाहता है, महंगाई के खिलाफ काम करना चाहता है, संविधान के लिए काम करना चाहता है, सभी अगर बातचीत करते रहे तो देश में कुछ अच्छा कर सकेंगे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या मदतीनं बिहारमध्ये राजकीय परिवर्तन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 2.5 वर्षापूर्वी केलं होतं. आता परत एकदा आम्ही करण्याच्या तयारीमध्ये आहोत. देशाचं राजकारण बदलण्यासाठी युवा नेत्यांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत तेजस्वी यादव यांनी व्यक्त केलं. विरोधकांनी एकजूट केली तर देशाचं चित्र बदलेल, असंही तेजस्वी यादव म्हणाले. चुनौती जो है संविधान को बचाने की और लोकतंत्र को बचाने की है, और लोकतंत्र और संविधान बचाने के लिए हम लोगों से जो बल होगा वो करेंगे. विरोधकांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून चांगलाच टोला लगावला. आदित्य कोणत्याही राज्यात गेले तरी मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता येणार नाही, असा चिमटा सुधीर मुनगंटीवार यांनी काढला. बिहारला गेलेत, उत्तर प्रदेशमध्ये गेलेत, गुजरातमध्ये गेलेत, तरीही मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेब ठाकरे शिंदे गट हीच निवडणूक जिंकेल. जनता ज्याला आशीर्वाद देईल, शुभकामना देईल, त्या पक्षांनी निवडून यायचं असतं. पण प्रयत्न तर त्यांनीही करायचा आहे. त्यांनी बिहारमध्ये जावं, आंध्र प्रदेशमध्ये जावं, यावर भाजपचा आक्षेप असण्याचं कारणच नाही. पाटण्याच्या दौऱ्यात पर्यावरणाचं संवर्धन होतं की राजकारणाला खतपाणी दिलं जातं हे आता लवकरच स्पष्ट होईल. मात्र या दौऱ्याची चर्चा पुढील काही दिवस सुरू राहील हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूया. महाराष्ट्राच्या राजकारण नेहमीच ठाकरे आडनावाभोवती फिरत राहिले. ठाकरे कुटुंबानंही महाराष्ट्रावरच भर दिलाय. मात्र आता आदित्य यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातला एखादा नेता पहिल्यांदाच बिहारमध्ये पोहोचलाय. मात्र या मोठ्या घडामोडीत खासदार संजय राऊत नव्हे तर खासदार अनिल देसाई आदित्य यांच्या सोबत होते. याचाच अर्थ संजय राऊतांना साइडलाईन करण्यात आलंय का, असा प्रश्न निर्माण झालाय. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात मराठी युवा नेत्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. ठाकरे कुटुंबानं महाराष्ट्राची सीमा ओलांडून पहिल्यांदाच बिहारमध्ये पाऊल ठेवलंय. या दौऱ्यात खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई हे दोघंही आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते. तेजस्वी यादव यांच्या भेटीच्या वेळी सुद्धा अनिल देसाई सोबत राहिले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत नेहमीच खासदार संजय राऊत दिसून येतात. पण हा दौरा अपवाद ठरला.
हिंदी भाषक राज्यांमध्ये आदित्य ठाकरे दौरा करतायत ही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. मात्र या महत्त्वाच्या घडामोडीत आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत नव्हे तर अनिल देसाई होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच जेलमधून जामिनावर बाहेर आलेले संजय राऊत यांच्याऐवजी आता अनिल देसाई यांचं महत्त्व वाढलंय का असा प्रश्न आता निर्माण झालाय. महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच ठाकरे आडनावाभोवती फिरत राहिलंय. ठाकरे कुटुंबानंही महाराष्ट्रावरतीच अधिक भर दिलाय. मात्र आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील एखादा नेता पहिल्यांदाच बिहारमध्ये पोहोचलाय. मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये आदित्य यांच्यासोबत संजय राऊत नव्हे तर अनिल देसाई सोबत दिसतायत. याचाच अर्थ संजय राऊतांना साईडलाईन केलंय का असा प्रश्न निर्माण झालाय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. 1.5 वर्षानंतर लोकसभेची निवडणूक होणार आहे. देशभरात सशक्त झालेल्या भाजपला पर्याय देण्यासाठी विरोधकांची धडपड सुरू आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्यासारखे युवा नेते विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करतायत. आदित्य ठाकरे यांनी हे मोठं राजकीय पाऊल टाकलंय. मात्र आतापर्यंत नेहमीच सोबत असलेले संजय राऊत महत्त्वाच्या क्षणी आदित्य ठाकरे यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे अनिल देसाई यांचं पक्षातलं महत्त्व पुन्हा वाढल्याचं दिसून येत आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात. राज्यात 2 वर्षांपूर्वी दिशा सालियांच्या मृत्यूवरून प्रचंड गदारोळ उडाला होता. मात्र दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचं सीबीआयच्या अहवालातून स्पष्ट झालंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला. कारण राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यूवरून प्रचंड राजकारण तापलं होतं. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या आधी दिशाचा मृत्यू झाला होता. सुशांत सिंगच्या मुद्द्यावर तर बिहारमध्ये निवडणूक लढवली गेली. तर इकडे महाराष्ट्रात दिशाच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आले होते. मात्र सीबीआयच्या अहवालानं सर्व आरोप फोल ठरवले. दिशाचा मृत्यू अपघाती झाल्याचं सीबीआयच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं. दिशाचा मृत्यू नशेत छतावरून पडून झाल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला. मृत्यू झाला त्या दिवशी ती नशेत होती. तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआयनं तपासात समोर आणलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढलाय. दिशा सालियान प्रकरणी आता सीबीआयनं हा मृत्यू अपघाती होता असं स्पष्ट केलेलं आहे. कारण ज्या प्रकारे तुमचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला होता, सीबीआयनं तशा प्रकारचा रिपोर्ट दिलेला आहे. बरोबर आहे, पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही. चिखलात मला पडायचंच नाहीये आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे बेछूट आरोप करणाऱ्यांवर संजय राऊतांनी निशाणा साधलाय. त्यांची माफी मागायला ताबडतोब तुम्ही आरोप केलेत ना, मग आता माफी मागा. हे सीबीआयमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा जर अशा प्रकारचं अहवाल आलेला आहे तर मग तुम्ही तोंडाची थुंकी कशा करता उडवत होता आणि कशा करता एका तरुण नेत्याला बदनाम करत होता. दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट का लपवला जातोय असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय. सीसीटीव्ही फुटेजच्या मुद्द्याकडे नितेश राणेंनी लक्ष वेधलंय. सीसीटीव्ही कॅमेरा का गायब केला गेला, त्याच्या व्हिजिटर पुस्तकाचे काही पानं का फाडली गेली, मग ह्या पूर्ण प्रकरणाबद्दल एवढा संशय का निर्माण केला जातोय, किंवा तिथे मोबाईल टॉवरचे लोकेशन त्यावेळी कोण कोण तिथे मोबाईल टॉवर मध्ये होते. आता उदाहरण श्रद्धा
जे काही मर्डर झालेली आहे किंवा जे काही घटना घडली आहे तेव्हा पोलिसांकडे सगळे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आहेत, बरोबर? मग तेच सीसीटीव्ही फुटेज 8 आणि 9 जूनचे दिशा सालेंच्या संदर्भात पोलीस का जाहीर करत नाही? 2020 हे वर्ष सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनच्या मृत्यूमुळे गाजलं. या प्रकरणाला राजकीय वळणही लागलं. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता सीबीआयच्या अहवालानं सर्व आरोपातील हवा काढून टाकली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या राजकारणाला पुन्हा नवी दिशा मिळण्यास मदत होईल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोलीस सुरक्षेत कपात करण्यात आली. सुरक्षेतल्या या कपातीनंतर खासदार संजय राऊत यांनी थोडी धास्ती घेतल्याचं दिसतंय. शिंदे फडणवीस सरकारनं जाणीवपूर्वक सुरक्षा कमी केल्याचा आरोप राऊतांनी केला. दरम्यान याच मुद्द्यावर राऊतांना सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलंय. सुरक्षेतल्या कपातीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली. खरं म्हणजे माझ्याकडे गेल्या 25-30 वर्षापासून मुंबईच्या दंगलीपासून आमच्याकडे सुरक्षा व्यवस्था होती. हे जेव्हा माझी सुरक्षा काढली तेव्हा याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी आमचं सामान्य ज्ञान वाढवलं होतं. संजय राऊतांना वाटते जीवाची भीती. तुरुंगातून बाहेर जाताना आणि येताना सुद्धा याच कारणासाठी मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती की काहीतरी होऊ शकेल. 2-1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी माझीही सुरक्षा काढली आणि आम्ही तर नक्षल ग्रस्त जिल्ह्यात राहतो. सरकारनं करून दिली राऊतांना नियमांची आठवण. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोलीस सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. सुरक्षेतल्या या कपातीची खासदार संजय राऊत यांनी थोडी धास्तीच घेतली आहे. 1993च्या मुंबई दंगलीपासून सामनाचं कार्यालय, शिवसेना भवन आणि राऊतांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त होता. गेल्या काही दिवसांपूर्वी हा बंदोबस्त कमी करण्यात आलाय. शिंदे फडणवीस सरकारनं जाणीवपूर्वक सुरक्षा कमी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. पोलीस बंदोबस्ताअभावी येत्या काळात काही बरं वाईट होण्याची भीती संजय राऊतांनी बोलून दाखवली आहे. खरं म्हणजे माझ्याकडे गेल्या 25-30 वर्षापासून मुंबईच्या दंगलीपासून आमच्याकडे सुरक्षा व्यवस्था होती. पण या सरकारने सगळी काढून घेतली सुरक्षा व्यवस्था. कोणत्या कारणानं काढली माझ्याकडे तर ठीक आहे, आम्ही काय त्यांच्याकडे परत सुरक्षा मागितली नाही, आणि मागणारही नाही. पण वारंवार हे लक्षात येतं आहे की जिथे जिथे मी बसतो आहे, सामना असेल, शिवसेना भवन असेल, इथे असेल, किंबहुना तुरुंगातून बाहेर जाताना आणि येताना सुद्धा याच कारणासाठी मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती की काहीतरी होऊ शकेल. हे सरकारला माहीत असताना सुद्धा त्यांनी सुरक्षा काढली. कोणत्या नेत्याला किती पोलीस सुरक्षा ठेवायची याचे निर्णय घेत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलंय. त्या संदर्भातले नियम संजय राऊतांना माहिती आहेत असा टोला मुनगंटीवारांनी लगावला. महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. त्याची आठवण मुनगंटीवारांनी राऊतांना करून दिली. मला वाटतं की प्रशासकीय निर्णयाच्या संदर्भात माहिती नसल्याने त्यांनी अशा पद्धतीने वाक्य उच्चारलं असेल. 2-1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी माझीही सुरक्षा काढली आणि आम्ही तर नक्षल ग्रस्त जिल्ह्यात राहतो. हे जेव्हा माझी सुरक्षा काढली तेव्हा याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी आमचं सामान्य ज्ञान वाढवलं होतं. मला वाटतं की ते फक्त आमच्यापुरतं ठेवू नका, हे सामान्य ज्ञान सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांचं वाढवणं गरजेचं आहे. गृह विभागाकडून कुणाला किती पोलीस सुरक्षा गरजेची आहे याचा सातत्यानं आढावा घेतला जातो. गृह विभागाच्या दृष्टीनं संजय राऊतांना कोणाही पासून तेवढा धोका वाटत नसावा. त्यामुळेच राऊतांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. राऊतांना जी भीती वाटते त्यावर त्यांनाच उपाय शोधावा लागणार आहे. तुरुंगातून बाहेर जाताना आणि येताना सुद्धा याच कारणासाठी मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती. काहीतरी होऊ शकेल. हे सरकारला माहीत असताना सुद्धा त्यांनी सुरक्षा काढली. उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या शेतकऱ्याने एक चालू बिल जरी भरलं
त्याची वीज कापली जाणार नाही अशी मोठी घोषणा जी ती देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्या अकोल्यातील अकोला अकोट गाडीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. फडणवीसांच्या या घोषणेनं राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. चालू वीज बिल भरा, कारवाई टाळा. चालू बिल भरलं तरी त्यांचं कनेक्शन कापायचं नाही. वीज थकबाकीदारांचं कनेक्शन तुटणार नाही. शेतकऱ्यांना फडणवीसांचा मोठा दिलासा. महावितरणनं वीज थकबाकीदार शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा लावलाय. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विहिरीत पाणी आहे पण पंप सुरू करण्यासाठी वीज नाही अशी स्थिती आहे. न्यूज 18 लोकमतनं शेतकऱ्यांच्या या व्यथा जगासमोर मांडल्या. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांनी एका महिन्याचं वीज बिल भरलं तरी कारवाई होणार नाही. 2 दिवसापूर्वी आपण आदेश काढलेला आहे की आमचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी एक बिल भरलं, चालू बिल भरलं तरी त्यांचं कनेक्शन कापायचं नाही. त्यामुळे या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे. 7,000 कोटी रुपये आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत येत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या निर्णयाचं श्रेय घेण्याच्या मागे लागली आहे. मंगळवारीच राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन सुरू केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. हा होणारा जो अन्याय आहे शेतकऱ्यांवर किंवा वीज ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने ही तोडली जाते ही अतिशय दुर्दैवी आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कालपासून ह्याच्या विरोधात राज्यात आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आता रब्बीच्या तोंडावर वीज कनेक्शन तोडण्याच्या मोहिमेमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पण चालू वीज बिल भरून कनेक्शन कायम राहणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे बघूयात. श्रद्धाची हत्या करणारा क्रूरकर्मा आफताबने श्रद्धापूर्वी आणखी एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं अशी धक्कादायक माहिती समोर येते. आणि ही धक्कादायक माहिती चक्क आफताबच्या त्या मैत्रिणीच्या वडिलांनीच दिली आहे. श्रद्धाच्या पूर्वी त्याची एक मैत्रीण होती जी त्याच्यासोबत 4 महिने त्याच्या घरी राहत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. इतकंच नाही तर आफताबच्या घरीच ती कॅटरिंग संदर्भातील व्हिडिओ बनवण्याचं काम करत होती. यावेळी आफताबची मैत्रीण आणि तिचे वडील यांच्यासोबत आफताबचा वादही झाला होता. दरम्यान आता श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब असं काही कृत्य करेल असं कधीच वाटलं नव्हतं असंही ते म्हणाले. या संदर्भात त्या मैत्रिणीच्या वडिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. श्रद्धा वाळकर प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालेला आहे. आफताब पुनावाला याच्या श्रद्धाच्या आधी देखील त्याचे काही मुलींशी संबंध होते किंवा त्याच्या मैत्रीण होत्या किंवा तो त्यांच्यासोबत काम करत होता. त्या ठिकाणी देखील त्याने वाद घातला होता. असंच एक प्रकरण समोर आलेलं आहे. आपल्यासोबत जयेश भाई माहित आहेत. जयेश भाई, क्या हुआ था इंसिडेंस आपके साथ? आफताब पुनावाला है, आप उसको कैसे पहचानते हो, पहले बताइए. मेरी लड़की उसके यहाँ जॉब पे लगी थी तो मैं बोला पहले लोग जॉब करने देता नहीं था मैं. फिर बोला नहीं ऑफिस घर में ही है तो मैंने माँ बाप के सामने है तो कोई प्रॉब्लम नहीं. तो मैंने उसको लगाया, काम करने दिया. 3-4 महीने काम किया. फिर एक दिन वो एक्टिवा लेके गया लड़की की और ठोक के लाया. तो मैंने लड़की को गुस्सा किया कि चल घर पे बैठ, अपने को कोई काम नहीं, कोई दूसरी नौकरी दो, ये मत करो. वो लड़की को मैंने धमकी दिया कि भाई हाथ पैर तोड़ डालूंगा. दोबारा मेरी लड़की को फोन भी किया और गाड़ी का रिपेयरिंग का पैसा भेजो, शायद उसने मेरे अकाउंट में ट्रांसफर किया था. आज मेरी लड़की को काम छोड़ दिया. जब वो घर पे आ रहा था आपको भी लगा था कि वो कुछ नशा करता है या फिर वायलेंट सरी का आदमी है? नहीं, ऐसा है ना कि जैसे कुत्ता कुत्ते को सूंघ के पहचान लेता है ना, वैसे मैं भी एक रिकवर एडिक्ट हूँ, नशेबाज हूँ. नशा छोड़ के मुझे 25 साल हो गए. तो मुझे डाउट हुआ कुछ ना कुछ लेता है, क्योंकि एक आँख की चमक अलग हो जाती है नशे बड़ी की. तो इसलिए मैंने बोला लड़की को कि भाई, उस टाइम मैंने केयर नहीं किया, लेकिन जब बाइक लेके गया उसका एक्टिवा तो मैं बोला नहीं अभी अपने को काम नहीं करना है, आ जा. जब मुझे मालूम भी नहीं था उस दिन, कुछ मैं काम में बिजी था और रात को मैं लेट आया 12 बजे, तब मेरी लड़की का फ़ोन आया कि पापा अच्छा किया आपने मुझे वहाँ से जॉब से निकाला था. क्यों ऐसे आपकी लड़की ऐसे क्यों बोली? जब उसने देखा है मर्डर केस का तो इसलिए बोली कि अच्छा वो वहाँ से मुझे निकाला लड़की ने. आपकी लड़की और आफताब किस तरीके काम करते थे और क्या काम का कुछ काम था? वो खाना बनाते प्लस उसका फिर वो कि ऐसा खाना वैसा वो काम था उसका कुछ.
ज़्यादा मैं उसमें जानकार नहीं हूँ। जो मालूमात सामने आ रही, फिर जो लोग बोल रहे, चर्चा है कि आफ्ताब के और कई लड़की से जो लड़कियां उनसे रिलेशन थे, तो आपकी लड़की का क्या सिर्फ उनका सिर्फ बिजनेस रिलेशन था या फिर और सिर्फ काम ही कर रही थी वो, और उसी टाइम मेरी लड़की ने बताया कि वो लड़की उसी टाइम नई नई उससे पहचान में आई थी जिसका मर्डर हुआ। कोई श्रद्धा? हाँ, श्रद्धा। वो इतना मेरी बेटी ने परसों बात हुई थी तब बताया। तो आपकी बेटी भी श्रद्धा को पहचान देती है, मतलब नहीं, देखा था उसके साथ काम करती थी ना, तो आए होगी तो देखा होगा उसको। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, वसई. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.